नमस्कार लाडक्या बहिणींनो, माहिती हक्काची या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता वितरण करण्यासंबंधीचा शासन निर्णय अखेर राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय नेमका काय सांगतो आणि किती निधी मंजूर झालेला आहे, तुमच्या बँक खात्यामध्ये या जुलै महिन्याचे 1500 रुपये जे आहेत ते किती तारखेपर्यंत जमा होऊ शकतात यासंबंधीची संपूर्ण आणि अचूक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्यासंबंधीचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता 12/8/2026 म्हणजे 2 दिवसापूर्वीचा आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो वितरण करण्यासंबंधी 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। हा निधी आता अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजेच BDS उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणजे शासनाकडून निधी वाटपाची मंजुरी मिळून तो प्रत्यक्ष वितरणाच्या प्रक्रियेत आलेला आहे। ही सर्व माहिती पात्र लाभार्थी महिलांसाठी अत्यंत दिलासादायक आहे। आता महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे हा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार। शासकीय नियमानुसार जेव्हा शासन निर्णय निघून निधी वितरण करण्याची मंजुरी मिळते त्यानंतर संबंधित विभागाकडून बँक प्रणालीवर म्हणजे DBTद्वारे पैसे पाठवण्यासाठी 3 ते 5 दिवसांची कालावधी लागतो। म्हणजेच आज 14 ऑगस्ट आहे, म्हणजे आज उद्या परवा या 2-3 दिवसामध्ये हे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात होऊ शकते। उद्या 15 ऑगस्ट आहे, याचे औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात। आणि जर काही तांत्रिक प्रक्रियेमुळे काही महिलांना पैसे जर मिळाले नाहीत तर ते 15 ते 18 ऑगस्ट या दरम्यान लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर हे पैसे मिळू शकतात। थोडक्यात सांगायचे झाले तर जुलै महिन्याचा हा जो लाभ आहे आणि हा हप्ता मिळण्याचा जो मार्ग आहे आता हा मोकळा झालेला आहे आणि पुढील काही दिवसांमध्येच तुमच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होण्याचा मेसेज सुद्धा पाहायला मिळेल। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांना पुन्हा KYC करावे लागणार का? त्याचबरोबर आतापर्यंत सगळे हप्ते रेग्युलर भेटलेले आहेत त्यांना सुद्धा पुन्हा KYC करावे लागणार का? बऱ्याचशा महिलांची KYC राहिलेली आहे आणि त्यांचे हप्ते डिसेंबर महिन्यापासून रखडवण्यात आलेले आहे, त्यांचे पुढे काय होणार? आणि ज्या महिलांना आतापर्यंत रेग्युलर हप्ते येत आहेत त्यांची फेर तपासणी होणार का? यासंबंधी संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अशाच प्रकारच्या सर्व शासकीय योजना, शासन निर्णय आणि ऑनलाईन अपडेटची खरी माहिती आणि हक्काची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ इतर गरजू महिलांपर्यंत नक्की जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।